बरं आपल्याकडे कधी कधी काय होतं, घरात कोणत्याही प्रकारची तरकारी किंवा पालेभाज्या नसतात. मग अशा वेळी हा एक भाजीचा चांगला पर्याय आहे. लवकरात लवकर व घरातल्या कमी साहित्यात ही चमचमीत भाजी बनवू शकता. चला तर मग ही भाजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिलं बेसनला भाजून घ्यायचं आहे. तसं माझ्याकडे अगोदरच भाजून ठेवलेलं असतं, पण तुम्हाला दाखवण्यासाठी भाजतोय. आणि हो, बेसनला काही रंग वगैरे बदलेपर्यंत भाजायचं नाही, फक्त त्याचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत, म्हणजे की असं मस्त वास येईपर्यंत भाजायचं आहे. मग त्यानंतर त्याला एखाद्या भांड्यात काढून त्यासोबत टाकायचं आहे पाव चमचा ओवा, पाव चमचा लाल तिखट आणि अगदी थोडीशी हळद व तसेच थोडीशी हिरवी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ. मीठ मात्र थोडं कमीच वापरा, पुढे जाऊन आपण भाजीत पण वापरणार आहोत. तर असं थोडं थोडं पाणी टाकत याचं एक प्रकारचं मिश्रण बनवायचं आहे. जर तुमच्याकडे अगोदरच बेसन भाजलेलं असेल किंवा एकाच वेळी जास्त प्रमाणात भाजून ठेवलात तर ही भाजी आणखीन लवकरात लवकर बनवू शकता. हे पहा ना, जास्त घट्ट नाही जास्त पातळ, असं गाठी न होऊ देता मध्यम दाटसर मिश्रण बनवायचं आहे. आता याला थोडा वेळ बाजूला ठेवू आणि दुसरीकडे गॅसवर कढई ठेवून त्यात साधारण 1 ते 1.5 चमचा तेल टाकूया. इथं तुम्ही तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता. आणि त्यानंतर म्हणजे की तेल गरम झालं की त्यात अर्धा चमचा जिरं मोहरी व तसेच बारीक चिरलेले 2 कांदे टाकून परतून घ्यायचं आहे. इथं काही कांद्याला जास्त वेळ परतायची गरज नाही, फक्त तो व्यवस्थित नरम होईपर्यंत परतून घ्या. आणि त्यानंतर त्यासोबत वाटलेलं आलं लसण व हिरवी मिरची टाका. इथं मी अर्धा इंच आलं व 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि 1 मिरचीला वाटून वापरलं आहे. आता यात बारीक चिरलेला 1 टमाटर टाकू आणि टमाटर लवकरात लवकर नरम होण्यासाठी चवीपुरतं मीठ टाकून टमाटर व्यवस्थित सॉफ्ट होईपर्यंत परतायचं आहे. जर तुमच्याकडे यदाकदाचित टमाटर नसेल तर तुम्ही नाही वापरलात तरी काही हरकत नाही. टमाटरऐवजी मसाल्यासोबत तुम्ही थोडंसं आमचूर पावडर वापरा. इथं मी 1 लहान चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धनेपूड व अर्धा चमचा जिऱ्याची पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला व तसेच चिमूटभर हळद टाकून थोडंसं परतून घेत आहे. आता मसाले जळू नये म्हणून थोडंसं पाणी टाकू आणि परतून घेऊया. हे मी सुकी भाजी बनवतोय. जर तुम्हाला ही रस्सेवाली भाजी बनवायची असेल तर मसाल्यासोबत 2-3 चमचे भाजलेलं बेसन वापरून ही रसरशीत भाजी बनवू शकता. आता याला झाकून मंद आचेवर मिनिटभर इथंच सोडू आणि दुसऱ्या चुलीवर असेल तो चपातीचा तवा ठेवून थोडंसं तेल लावून हलकंसं गरम करायचं. मग त्यानंतर बेसनच्या मिश्रणातलं थोडं थोडं मिश्रण व्हिडिओत पाहताय अगदी तसं तव्यावर टाकत जायचं. तसं तुम्ही तुमच्या सोयीनुसार याला लहान मोठे हवे तसे बनवू शकता. आणि असं बनवल्यानंतर साधारण 40 ते 50 सेकंद भाजायचं, म्हणजे की आलटून पलटून भाजायचं आहे. तसं याला बनवायला जास्त काही वेळ लागत नाही. चपाती बनवलेल्या तव्यावर फटाफट बनवू शकता. हे पहा, याच पद्धतीने 2-3 बॅचमध्ये एकदाच भाजून घ्या. हे पहा, इकडं आपला मसाला पण व्यवस्थित शिजला आहे. आता यात आपल्याला काही जास्त सामान टाकायची गरज नाही, फक्त थोडी कसुरी मेथी आणि थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकून मिसळून घ्यायचं आहे. मग त्यानंतर यात टाकायचं आहे बटन, म्हणजे की बेसन मिश्रणाचा भाजून बनवलेला प्रकार टाकायचा आहे. आता याला झाकू आणि मिनिटभर वाफवून घेऊया. 1 मिनिटानंतर हे पहा, आपली भाजी तयार आहे. याला तुम्ही चपातीबरोबर खाण्यासाठी किंवा डब्याकरिता आरामात बनवू शकता. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत.